ओबीसी नेत्यांनी एकत्र नांदावं अन्यथा ओबीसींचं हक्काचं आरक्षण जाईल असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात। ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यावं असं त्यांनी सल्ला दिलेला आहे। जरांगेंना कायद्यानं उत्तर द्यावं असंही ते म्हणतात। तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा, नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनासं होईल, हक्काचं आरक्षण दिसेनासं होईल। हे मी कळकळीचं आव्हान माननीय म्हणजे ओबीसीचे नेते जे माननीय छगन भुजबळ साहेब असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय काँग्रेसमधले वडेट्टीवार साहेब असतील, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माननीय डॉक्टर बी.डी. चव्हाण असतील, माननीय प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेडचे शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्या आपले लिंगे साहेब असतील, हक्के साहेब असतील, ह्या सगळ्यांना मला एक कळकळीचं आव्हान करायचं आहे की तुम्ही वज्रमुठ बांधा। संविधानाची ताकद ही वज्रमुठेमध्ये आहे। वायफळ बोलणाऱ्या जरंगेला उत्तर कायदेशीर आहे। जरंगे सारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगे सारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगे सारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, डंके की चोट पे तुमची वज्रमूठ आवश्यक आहे। तुमची वज्रमूठ एक जर झाली तर भारताच्या संविधानातली ताकद तुमच्या सोबत आहे आणि जरंगेसाठीचा जो शासन निर्णय तो पाणी कम चाय आहे। जरंगेसाठीचा जो शासन निर्णय जे लॉलीपॉप जरंगेचा आहे, जे दिलेला आईस्क्रेट आहे, तो पाणी कम चाय आहे। मी डंक्याची चोट पे सांगतो।